खरं तर पंचांना डाऊटफुल डिसिजन वाटला तरच मात्र पंच टेक्निकल टीमचा वापर करू शकतात अथवा कोणालाही रिव्ह्यू मिळणार नाही. महत्वाची सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. पंचांना जर डाऊटफुल डिसिजन वाटला तरच ते तिसऱ्या पंचांची मांग करू शकतात. पंचांना डिसिजन वाटला तरच खरं तर पंच टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. मॅचला आता सुरुवात होते. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर इकडे तयार होतो आहे. पहिलाच बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅटरला इथे जर का आपण पाहिलं तर शांत ठेवलं जाते. डॉट बॉलची सांगता आपण पाहतो. स्ट्रायकिंग इनला बॅटर केतन आपल्याला पाहायला मिळतं. नॉनस्ट्रायक इन वरती तेजस सध्या उभा आणि बॉलिंग ट्रॅक वरती अल्पेश तयार होतो बाय. अल्पेशचा आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट बॉल हाताळले जातात. कमालीची गोलंदाजी. पहिलं मिनिटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज इकडे वर्चस्व दाखवतोय. यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. उलट्या दिशेने खरं तर बॉलला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि इकडे पहा 2 धावा पूर्ण झाला. पहिल्या बॅटने येणाऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करणाऱ्या पाली या संघाच्या धावांचा खरं तर त्यांचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेला खरं तर पॉइंटच्या डोक्यावरनं स्ट्रोक चांगला आहे. बॉल सरळ चालला फास्ट फील्ड मध्ये. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा पूर्ण झाल्यात. खरं तर एक महत्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. ज्या संघाचा सर्वाधिक धावांचा उच्चांक असेल त्याला खरं तर आपण बाय देणार आहोत. महत्वाचे नियम आहेत या स्पर्धेचे. यावेळेला बॉल हवेत आहे. विकेटची संधी आणि या मुवमेंटला पहा विकेट आली आहे. गोलंदाज अल्पेशला इथून मात्र यश मिळालं आणि त्यानं मात्र आपल्या टीमला ही पहिली विकेट मिळवून दिली आहे. बॅटा पास झाला. प्ले पहा बॉल हवेमध्ये होता. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावला आणि त्यानंतर पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला खूप चांगली झेल त्यानं मात्र पकडली. क्वालिटी आणि क्लॅरिटी साठी प्रसिद्ध असलेलं संपूर्ण जगभरातील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. पाहूया आता सर्वेश बाटा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सर्वेशच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. अल्पेश अल्पेशचा हा बॉल पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि इकडे पहा लगातारच्या दुसऱ्या बॉल वरती त्यानं विकेट मिळवून दिली आहे आणि बॅटर इथून मात्र पास झाला. महेश साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. ओमसाई एमटीसीचे प्रोप्रायटर सागरदादा फराड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. धन्यवाद साहेब. आपला बहुमूल्य वेळ खरं तर या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आम्ही संपूर्ण जय मसोबा क्रिकेट संगम पाकड्याचा पाडा यांच्या वतीनं मनस्वी आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 4 धावा धावफलकावरती पाली या टीमच्या आपण पाहतोय. त्याचबरोबर चंद्रकांतजी धडस साहेबांचा देखील शुभ सन्मान भगवान दादा यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार.
चंद्रकांतजी धडस साहेबांचा शुभ सन्मान आता या व्यासपीठावरती केला जातो आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती विनायक दातीलकर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया विनायकच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणार. विनायकला आता खर तर जर का आपण पाहिलं तर इकडे बॉलिंग करण्याची संधी मिळाली. पाहूया तो कशा रीतीने गोलंदाजी करणार. चला फास्ट क्रिकेट तुम्हाला सातत्याने खेळावं लागेल कारण 10चा पोल आहे. अप्रतिम होता या बॉलला फक्त खेळून काढलं आणि इकडे जर का आपण पाहिलं तर एक धाव आता आपल्याला पाहायला मिळते. सर्वेश दादा सावरकर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती संतोष दादा यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार. सावरकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. ओ विकेट काढण्याचा प्रयत्न लावली. अपील मध्ये स्ट्रॉंग अपील झाली. बॅटची आतली कडा विकेट किपरनं काय झेल पकडला आणि बॅटर इथून मात्र पास झाला. ऍक्शन रिप्ले पहा. ओमसा एमटीसीचा हवेमध्ये झेपावत असताना विकेट किपरला आपण पाहिलं आणि इकडे पहा बॅटर पास झाला. बॅटिंग करत असताना पाली या टीमला त्यांना या पहिल्या मॅच मध्ये वर्चस्व दाखवता येत नाहीये. मोठे फटके येत नाहीयेत. मोठ्या फटक्यांपासून खरं तर अंतरली टीमच्या गोलंदाजाने बॅटरला शांत ठेवलं. बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. आपल्या गोलंदाजी मार्क वरती पाहूया. हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार झालाच. थँक्यू सो मच साहेब. खरं तर महेशजी टोमरे सर आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपला मनस्वी आभार आहे. जय मसोबा क्रिकेट संघाच्या वतीनं आणि आवर्जून आपली बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. जेव्हा मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मेहनत करावी लागते. खरं तर जर का आपण पाहिलं तर इकडे भरपूर घाम गाळावा लागतोय पाली टीमच्या फलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आता आपला बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. विनायक पहा चांगली गोलंदाजी करतोय. या बैला इकडे पहा लेट कट केलंय. फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर डीप पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया हा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार होतो. विनायक दातीलकर. आणखीन एक चांगला बॉल. ओ माय गॉड. तिथे पहा क्षेत्ररक्षक होते. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला पहा थोडीशी गफलत झाली आणि बॉल हातातून निसटला. 2 षटकांचा आता खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 7-3 गडी बाद. हा बघा अशा प्रकारे बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर बॅटरला खरं तर जीवदान मिळालं. विकेट मिळाली असते विनायक दातीलकरला परंतु दुर्भाग्य म्हणावं लागेल कारण कॅच ड्रॉप झाली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर फक्त 7च धावा धावफलकावरती झालेल्या आहेत.
पंचायत सदस्य सन्माननीय योगेशजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम, आगतम सुस्वागतम सुस्वागतम, ज्यांची खरं तर आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. तुम्हा सर्वांचे लाडके, जनतेसाठी सातत्याने वाटेल ते करण्यासाठी साहेब तयार होतात असे योगेश दादा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांचं सुद्धा आम्ही या जय मसोबा चषकामध्ये खरं तर शब्द सुन्नानी करतवा हार्दिक स्वागत. इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलर गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं. पाहाव्या गणेशच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. गणेश तयार झाला ओव्हर द विकेटने. गणेशचा पहिला बॉल, गणेशचा पहिलाच बॉल हवेत आहे. ओ कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इकडे पहा भरपूर वेगाने कंप्लीट केला जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपण पाहतोय. 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन दी बोर्ड. रणजित दादा काळोखे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम, आपलं सुद्धा सरचे स्वागत आहे. यावेळेला देखील इकडे पहा खोलवडप्पाचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढला. दुसऱ्या धावेचा देखील पेटणे आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने गुण तालुक्यावरती पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला स्ट्रोक चांगला, फिल्डर पहा डीप मिड विकेट रेझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळणार. खानाव संघ आणि खोनी सी संघ टॉस साठी आपण तयार राहायचंय आणि कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्येच टॉस झाला पाहिजे अशा आयोजकांकडून सूचना आलेली आहे. खानाव आणि खोनी सी संघ आपण तयार राहायचा आहे. बॉल तयार झाला पुन्हा एकदम अभिया चांगला लय मध्ये गोलंदाजी करत असताना गणेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती लागलात. यावेळेला देखील फटका ऑन साइड ला टर्न केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली थोडासा फंबल झाला परंतु एकच धाव मिळाला. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु आता धावफलकावरती धावा जोडल्या जातात. सकाळचं 17 बॉल ट्रॅव्हल होणं थोडस मुश्किल काम झालं पाणी टीम साठी. आता त्यांच्या बॅटरला इकडे मेहनत घ्यावी लागणार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार झाला. ओ गणेशचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. फिल्डर पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अंतरली टीमच्या गोलंदाजांचं आम्ही कौतुक करतोय ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे. बघता बघता ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना जर का आपण पाहिलं तर आतापर्यंत गणेश हा गोलंदाज सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करतोय. बॅटरला खरं तर मोठ्या फटक्यापासून शांत ठेवलं जातं. तयार झाला. यावेळेला पहा थोडेसे शफल झाले परंतु तिकडे सुद्धा प्रोटेक्शन आहे. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला बॅटर धावतोय आणि पंचांचं खरं तर पंचांचं बूट आकाशाकडे आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत बा. भगवान दादा काळोखे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य योगेश दादा ठाकरे यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. खरं तर
दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणूस म्हणूनच योगेश दादा ठाकरे यांची ओळख आहे आणि खरं तर माजी सरपंच म्हणून खोणी गावामध्ये ते सुपरिचित आहे. कित्येक वेळा जनतेची सेवा त्यांनी मात्र सरपंच असताना केलेली आहे. असे योगेश दादा ठाकरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे भगवान दादा यांच्या उपस्थितीमध्ये. पुन्हा एकदा मनस्वी आभार आहे आपलं साहेब. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. 15 रन्स ऑन द बोर्ड. या वेळेला देखील इकडे पहा समोरच्या दिशेला पंगान रिसर मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. इकडे फलंदाजाला गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये आला. यतीन मात्र या खेळाडूला सध्या आपण पाहतोय अंतरली या टीम कडून रिप्रेझेंट करत असताना. फटका दमदार आहे परंतु तिकडे सुद्धा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. फलंदाजाला भरपूर कसरत घ्यावी लागते, मेहनत घ्यावी लागते. खरं तर पहा गोलंदाजाचं या पहिल्या डावामध्ये खरं तर वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय परंतु बॅटर त्यांच्या बॅटमधून अद्याप मोठा फटका आला नाहीये. यावेळीचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंच सांगतात की एक्स्ट्रा रन्स व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो भाई. खाणाव आणि खोनी सी संघ टॉस साठी या. खोनी सी आणि खाणाव ओ यावेळेला पहा थोडीशी फ्लाइट दिली होती. त्यानंतर पहा हा बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल. यावेळेला शफल झाले. बॅटिंग करणाऱ्या पालिट टीम साठी इम्पॉर्टंट हा चौकार. युवराज सिंग स्टँडला मानवंदना देणारा फटका. 4 धावा चौकार. आणि अंतरली संघाचे कोण खर तर सपोर्टर्स ग्रामस्थ इकडे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपली जागा आमच्या हृदयामध्ये आहे, आपली जागा आमच्या काळजामध्ये आहे आणि आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. बघूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज देखील तयार झाला. यावेळेला बॉलच्या आतली कडा इकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रातील हा शेवटचा बॉल आहे. खोडी सी संघ आणि खाडाव संघ कॅप्टन अद्याप आले नाहीये टॉस साठी. या इनिंग ब्रेक मध्येच कंपल्सरी टॉस हा व्हायला हवा. ओ यावेळेला देखील विकेट आली आहे. बॅट बाज झाला. खर तर झटका क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती 24 धावांचं लक्ष्य. चला टॉस साठी या खोडी सी टीमचे कॅप्टन आणि खाणाव संघ. जगदीश दादा देशमुख यांचा शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो संतोष दादा ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये. चला आता आपण टॉस देखील करणार आहोत.
देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये खरं तर आम्ही टॉस करतोय दोन टीमच्या दरम्यान. एका साईडला खानाव संघ तर दुसऱ्या साईडला खोणी सी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस केला गेला आणि टॉस कोणी जिंकलेला आहे. खोणी सी टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यस, थँक्यू. 24 धावांचं खरं तर लक्ष, एक सोपं आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. बॉल टू इक्वेशन आहे. सुसज्ज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. अफलातून क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. याच क्रीडांगणावरती सर्व जगभरातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण हेदुटणे संतोषदादा ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान समीर खरं तर सागरदादा फराड यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे. संतोषदादा ठाकरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आम्ही करतोय. रणजितदादा काळोखे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डाबामध्ये आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर आम्ही भगवानजी काळोखे साहेबांच्या उपस्थितीमध्ये खरं तर इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. भगवान दादांचा शुभ सन्मान समीर दादा यांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार आहे. सॅम दादा फराड ठाणे ओला ग्रुप अध्यक्ष आहेत. चला जाऊया दुसऱ्या डावामध्ये. पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटचे अप्रतिम समालोचक आणि इंस्टाग्राम पेज वरती भरपूर प्रसिद्ध अशा प्रथमेश ठाकूर सरांकडे. थँक्यू सो मच सुनील लांबोर, आपलं मनापासून आभार. एक नवोदित युवा समालोचक नवी मुंबई सांगपाडाचे आणि मागील काही पर्वांमध्ये सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा आपण आवाज ऐकत आहोत. तसेच एक होतकरू क्रिकेटपटू देखील आहेत. बऱ्याचशा आपल्या टुर्नामेंटच्या पारितोषिकांच्या वर्षा त्यांच्यावरती झालेला आहे. स्वागत आहे म्हणजे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा जय मसोबा क्रिकेट संघ पाकड्याचा पाडा आयोजित जय मसोबा चषक 2026 गणरायाला वंदन करतोय. अखंड हिंदुस्थानाचं राध्य दैवत राजशिव छत्रपती आणि शंभूराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. कबड्डीला नमन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील संघर्षाचं सामर्थ्याचं दुसरं नाम त्यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. खऱ्या समालोचन क्षेत्राची सुरुवात खरं तर या स्पर्धेतून माझी झाली. मला आज आठवतंय आयरे गावात तंडरम क्रिकेटची स्पर्धा सुरू होती. तिथे रोशन आमचे आणि सागर फराड कोणचं एमटीसी लाईव्ह तेव्हा नौकी वाहिनी होती आणि तेव्हा तिथे भेट झाली आणि लगेचच 2 ते 3 दिवसाच्या अंतरावरती आपलं जय मसोबा चषक होता. 2021 कदाचित गोष्ट असेल. आणि त्यानंतर मात्र पहिल्यांदाच लाईव्ह कॉमेंट्री मी केली होती जिथे
एखादी स्पर्धा लाईव्ह आहे आणि तिथून या समालोचन क्षेत्रात माझा प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे आमचे बंधू रोशन फराड आणि सागर फराड यांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यावेळेस त्यांनी मला मंच उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे आज या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती थोडे अंशी का होईना समालोचक म्हणून मला ओळख मिळाली. वेदांत 11 जयमल्ला क्रिकेट संघ अंतारले आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी क्रिकेट संघ पालीमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अवघ्या 23-24. टार्गेट डोळ्यापुढे ठेवत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळला गेलाय. फटका चांगलाय इंटू दी गॅप वॅकंट एरिया शोधलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पलीकडे 4. गावातील कोणी पागड्याचा पाडा हेदूटने आपल्या या पंचक्रोशीतील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जर ते उपस्थित असतील तर तमाम लाडक्या मान्यवरांना मी विनंती करतोय कोणी गावाचे असतील तर सगळ्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 0-2 सागर आपण सुरुवात केली होती आणि आज मात्र मला वाटतं 82,000 जवळपास सबस्क्रायबर्स ओमचा MTC लाईव्हचे पूर्ण झालेले. त्याचं कारण त्यांनी दिलेली क्लिअरिटी आणि क्वालिटी. उंबारली नाईटच्या स्पर्धेमध्ये क्वालिटी अशी दिसत होती असं वाटत होतं की इंटरनॅशनल स्पर्धा एखादी सुरू आहे की काय. गोरेगाव नाईटच्या स्पर्धेमध्ये धोका इतका होता की तो सावरता येईना आयोजकांना पण तरी देखील ती क्लिअरिटी आपल्याला MTC लाईव्हची पाहायला मिळाली. मॉडर्न टेनिस क्रिकेट ओव्हर द विकेट दूर ठेवला गेला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेचा इशारा आपण पाहतोय. शशांकजी पाटील सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम संदर्भ 40+ क्रिकेट धनानून सोडलेले आणि आजही गाजवतात. आणि दुसऱ्या बाजूला आमचे सोमनाथ फराड यांना तुम्ही पाहतात. ऑफ साइडला यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑनला कॅच केले. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि झिंका क्रिकेटचा खेळ समीकरण आहे आणि त्याला अनुसरून तुम्हाला खेळणं गरजेचं असतं. ऍक्शन रिप्ले पाहू शकता स्क्रीनवर. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन खरे तर पपलू फराट म्हणजे संस्कार फराट. खरे तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी टिपतात. विकेटचं पतन झाल्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाला पण अत्यंत कमी वयाचा असताना खर तर ही कला त्याच्या अंगी आली. रोशन फराड आणि सागर फराडच्या तालमीत घडलेला हा कॅमेरामॅन. खर तर रोशन नवी मुंबई सांडपाडामध्ये सुनील तुमच्या सांडपाडामध्ये नवी मुंबईमध्ये तुर्भे पासून पुढे ऐरोली घनसोली परिसरामध्ये आमच्या पपलू फराडचे भरपूर फॅन फॉलोइंग आहे. कारण ज्या प्रकारे ते कॅमेऱ्यामध्ये गोष्टी कव्हर करतात अत्यंत कमी वयामध्ये तो जर या दर्जाचे कॅमेरा ऑपरेटिंग करतोय तर येणाऱ्या भविष्य काळात मला वाटतंय IPL सारख्या स्तरावरती जाऊन देखील तो कॅमेरा ऑपरेटिंग करू शकतो पपलू. आमचे काचेश फराड अर्थात उरण असतील. ऑफ साइडला फटका चांगला खेळला गेलाय. पॉवर सर्कलचा योग्य वापर केला जातोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचं बंधन होतं. आता बंधन नाहीच झालंय पण क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फायदा त्याचा उचलला गेलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4. आणि आमचे साहिल साया व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहतात. बघा त्यांना कशा प्रकारे लगेच बॉलवरती ते धावले. क्या बात आहे साहिल, धन्यवाद. ओव्हर द विकेट सॉफ्ट हँड ऑफ साइडला खेळाय. सेन्सिबल अप्रोच. वेदांत 11 जयमल्ला रंतारली. खरं तर आमचे बंधू विशाल पाटील अंतारली समालोचक मित्र इन ऍक्शन मध्ये. खरं तर पप्पू दादा आम्हाला असं वाटलं होतं की विशाल पाटील अंतारलीला संधी मिळू शकते आणि कदाचित मिळायला देखील हवी. कारण टर्फ क्रिकेट टुर्नामेंट जेव्हा डोंबिवली येथे आम्ही पाहिले तेव्हा 3 षटकार त्याने मारले होते. त्यामुळे जर टर्फला 3 षटकार मारू शकतो तर मैदानावरती एखादा फटका तर मोठा त्याच्या बॅटमधून येऊ शकतो. स्टेप आउट फटका खेळला इनफिल्डच्या वरनं. फटका चांगला आहे पण डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर दरम्यान तैनात होते. दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 23 ऑन बोर्ड. स्कोर इज इक्वल नाव. रणसंख्या धावसंख्या समांतर.
ऑफ साईडला खेळला गेला, सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामना इथे मात्र आपण पाहतोय तो जिंकलाय टीम वेदांत 11 जय मल्हार अंतारली. 9व्या 2 षटकांमध्ये सामना जिंकला. वरती टीम अंतारली. अभिनंदन अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक म्हणून आपण पाली संघाला वेळेवरती आपण उपस्थित राहिला. चांगला सहभाग आपण इथे नोंदवला आणि खेळ देखील चांगला राहिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. सामनावीराकडे आपण लगेचच वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आदरणीय रणजितजी काळुके यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. कैलाशी ठाकरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान पार पाडायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कोणी सी टीम आणि त्यांचा अगेन्स्ट का नाव